आता आपण व्याकरणाला सुरुवात तर केलेलीच आहे. आता आपण काय करतोय, व्याकरणाचा जवळपास जर 100% व्याकरण आहे त्यापैकी जवळपास 40% व्याकरण हे शब्दांच्या जाती ह्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे जर व्याकरणामध्ये एकूण तुम्हाला 100 प्रश्न असतील तर त्यापैकी जवळपास 40 प्रश्न एकटे ह्या शब्दांच्या जातीवर विचारले जातात. आता तुम्ही म्हणणार शब्दांच्या जाती हा एक चॅप्टर त्याच्यावर एवढे प्रश्न कसे? तर मित्रांनो, शब्दांच्या जाती हा जरी एक चॅप्टर असेल तरी त्याचे एकूण प्रकार हे 8 आहेत. किती? एकूण 8 प्रकार आहेत शब्दांच्या जातीचे. बघा, शब्द वाक्यामध्ये येतो. कुठलंही वाक्य जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये एखादा शब्द आला तर तो नुसता शब्द वाक्यामध्ये उगाच येतो का? तो वाक्यामध्ये आल्यानंतर काही ना काही काम असतं त्याचं, विनाकारण तो येत नाही. तो वाक्यामध्ये काही ना काही त्याचं काम असतं, बरोबर? मग तेच काम वाक्यामध्ये तो नेमका काय काम करतोय ह्याच्यावरून त्याची जात ठरते. म्हणजे तो वाक्यामध्ये आलाय तर तो नाम म्हणून आलाय, सर्वनाम म्हणून आलाय, क्रियापद म्हणून आलाय का काय म्हणून आलाय ह्याच्यावरून त्या शब्दाची जात ठरते. तर शब्दांची एकूण जाती किती? 8. आता बघा, ह्याच्यावरती 2 प्रश्न सांगतो. प्रश्न असा विचारला जातो की शब्दांच्या जाती म्हणजे काय? जर विचारला तर व्याख्या काय आहे? पुस्तकात अशी व्याख्या दिली आहे त्याची की प्रत्येक शब्दाला वाक्यात काही ना काही कार्य करावं लागतं. प्रत्येक शब्दाला वाक्यामध्ये काही ना काही कार्य करावं लागतं आणि त्या कार्यावरून त्या शब्दाची जात ठरवली जाते. आता शब्दांच्या जातीवर व्याख्या सांगा किंवा काय असा प्रश्न नाही येणार, पण हा प्रश्न हमखास येऊ शकतो की शब्दांच्या एकूण जाती किती? तर तुमचं उत्तर काय असेल? 8. शब्दांच्या एकूण जाती आहेत 8. आता त्या कोणत्या जाती आहेत? त्याच्यामध्ये पण शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत त्या 2 प्रकारामध्ये विभागल्यात. 2 प्रकार कोणते? तर प्रकार नंबर 1 विकारी, प्रकार नंबर 1 विकारी आणि प्रकार नंबर 2 याच्या उलट, विकारीच्या उलट अविकारी. आता ही कन्सेप्ट बघा काय आहे, विकारी आणि अविकारी. तुम्हाला नंतर सांगतो कोणते विकारी आहेत कोणते अविकारी आहेत, शब्दांच्या 8 जाती कोणत्या आहेत ते सविस्तर सांगतो. त्याच्या आधी फक्त तुम्ही लक्षात घ्या की शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. शब्द वाक्यामध्ये जे कार्य करतो त्याच्यावरून त्याची जात ठरते आणि त्या 8 जातींना 2 गटात विभागले. त्यातला गट नंबर 1 विकारी आणि गट नंबर 2 अविकारी. आता विकारीलाच सव्यय म्हणतात. सव्यय हे पण माहित असावं तुम्हाला. विकारीला सव्य म्हणतात आणि अविकारीला अव्यय म्हणतात. अव्यय. ओके. विकारी म्हणजेच सव्यय, अविकारी म्हणजेच अव्यय. आता ह्यांच्या डेफिनेशन समजून घ्या, ह्यांच्या व्याख्या समजून घ्या. विकारी म्हणजे काय पहिलं. आता वाक्यामध्ये जेव्हा एखादा शब्द आला, वाक्यामध्ये जेव्हा एखादा शब्द आला, समजा एक वाक्य घ्या, राम आंबा खातो, बरोबर? हे वाक्य तुम्ही घेतलं. आता ह्याच्यामध्ये ही जी क्रियापद आहे, बरोबर? आता वाक्यामध्ये खातो हा शब्द आलाय, विनाकारण आलाय का? नाही. मग हा काय म्हणून आलाय या वाक्यात? हा या वाक्यामध्ये क्रियापद म्हणून आलाय. शब्दांच्या एका जातीपैकीच क्रियापद ही जाते. आता बरोबर तुम्हाला लक्षात आलं शब्दांची जात. खातो हा शब्द क्रियापद म्हणून या वाक्यात आलाय, तर या शब्दाची खातो या शब्दाची जात कोणती झाली? क्रियापद झाली. आता क्रियापद हा विकारी आहे का अविकारी आहे? विकारी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये लिंग, म्हणजे लिंग समजलं मग, स्त्रीलिंग पुल्लिंग, वचन एकवचन अनेक वचन आणि विभक्ती, हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. लिंग, वचन आणि विभक्ती. जर लिंग, वचन आणि विभक्तीमुळे तो शब्द जर बदलत असेल, म्हणजे वाक्यातला लिंग बदलला आणि जर क्रियापद म्हणजे हा शब्द जर बदलला तर तो विकारी.
आणि जर लिंग वचन विभक्ती तिन्ही तुम्ही बदलून बघितले आणि हा शब्द जर बदलत नसेल तर तो अविकारी. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. इथं आपण राम घेतलं. राम हा काय आहे? लिंगामध्ये जर बघितलं तर पुल्लिंग आहे, बरोबर आहे. ह्याच्या जागी सीता घेऊन बघा. जर हेच वाक्य सेम घेतलं तर सीता आंबा खाते. आता मला सांगा, जिथे खातो हे क्रियापद होतं, आता ते खातो राहिलं का? नाही, ते काय झालं? खाते झालं. म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये मी लिंग बदललं तेव्हा क्रियापदाचं म्हणजे क्रियापद तो शब्द बदलला, बरोबर आहे. म्हणजेच ज्या शब्दांना लिंग वचन आणि विभक्ती बदलल्यामुळं तो शब्दही बदलतो. जे शब्द लिंग वचन विभक्ती जर बदलली तर ते शब्दही बदलतात, अशा शब्दांना विकारी म्हणतात. विकार म्हणजे आजार किंवा त्याच्या लिंग वचन विभक्ती ह्याचे विकार होतात. म्हणजे समजा मी लिंग बदललं की शब्दाला विकार झाला. अगोदर नीट होता, आता असं झालं. खातो होता, खाते झालं. किंवा हेच बघा, लिंग मध्ये तुम्हाला कळालं, खातोचं खाते झालं. आता वचन घ्या. वचन म्हणजे एक वचन काय असतं? एक वचन जर असतं तर काय झालं असतं? तो आंबा खातो. आता इथं अनेक वचन घ्या. ते घ्या. ते म्हणजे अनेक जण. ते आंबा खातात. आता तुम्हाला ही कन्सेप्ट समजली. परत एकदा बघा. जेव्हा आपण हेच वाक्य सेम वाक्य पुल्लिंगी केलं तेव्हा खातो होतं क्रियापद, स्त्रीलिंगी केलं तेव्हा खाते होतं, खाते झालं, आणि तेच अनेक वचन करून बघितलं तेव्हा खातात झालं. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही घटक येणार आहेत, आता क्रियापद हे विकारीमध्ये हे जे 8 जाती आहेत ना, त्यातल्या 4 जाती इकडे आहेत, 4 जाती इकडे आहेत. तर ह्या क्रियापद हे या जातीमध्ये येते, ह्या 4 मध्ये एक येतं. फक्त तुम्हाला समजून सांगतोय की विकारी काय आणि अविकारी काय. तर विकारी म्हणजे लिंग वचन विभक्ती यामुळे असं ते बदलत असतं. आणि अविकारी मध्ये ना तुम्ही काही घ्या, काहीही जरी घेतलं तरी ते बदलत नाही. जसं एक उदाहरण त्याचं पण सांगतो तुम्हाला समजून की ते कसं बदलत नाही. आता हे घेतलं आपण उदाहरण राम आंबा खातोच, त्याच्यामध्ये कसे बदल होत गेले. आता समजा मी हे घेतलं, राम हळू, थांबा, राम हळू चालतो. राम हळू चालतो हे वाक्य घेतलं आपण, ठीक आहे. आता ह्या वाक्यामध्ये चालतो हे क्रियापद आहे. क्रियापद तर बदलणार कारण क्रियापद विकारी आहे. ह्या वाक्यामध्ये हळू हा शब्द आलाय. हा काय आहे? चालण्याच्या क्रियेविषयी माहिती देतो. जे शब्द क्रियेविषयी माहिती देतात त्यांना क्रियाविशेषण म्हणतात. काय म्हणतात? पुढे शिकवणार मी सविस्तर तुम्हाला, फक्त लक्ष असू द्या की जे शब्द क्रियेविषयी माहिती देतात त्यांना क्रियाविशेषण असं म्हणतात. आणि क्रियेविषयी माहिती देऊन लिंग वचन आणि विभक्ती यानुसार बदलत नाही त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणजे क्रियाविशेषण अव्यय की हे शब्दांच्या 8 जातीपैकीच एक जाते आणि ती मोडते अविकारी मध्ये म्हणजेच अव्यय मध्ये. आता कसं? इथं राम आहे, लिंग पुल्लिंग आहे, ठीक आहे. राम हळू चालतो. इथं जर सीता घेतलं तर सीता हळू चालते. मला सांगा, आता हे क्रियापद आहे, ह्याच्यात बदल होणार. तुम्ही इकडे म्हणसा इकडे कसं काय परत बदल झाला? हे क्रियापद आहे, हे विकारीच आहे, ह्याच्यामध्ये बदल होणारच लिंग बदलले की. पण या हळू शब्दात बदल झाला का? सीता घेतला का राम घेतला का? का नाही झाला? कारण ते अविकारी आहे, त्याला फरक पडत नाही. तुम्ही लिंग बदला, वचन बदला, नाही तुम्ही विभक्ती बदला, त्याला काहीही फरक पडत नाही. किंवा तुम्ही असं घ्या, ते हळू चालतात. बदलला का? अनेक वचन केलं तरी पण बदलला का हळू शब्द? नाही बदलला. मग ह्याला फरकच पडत नाही. मग हे लक्षात घ्या की शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्या 8 जातीपैकी 4 जाती ह्या विकारी आहेत. विकारी म्हणजे काय? लिंग वचन आणि विभक्तीमुळे त्याच्यामध्ये बदल होतात. त्याचे 3ही उदाहरण सांगितले तुम्हाला. लिंगामध्ये बदल केल्यावर कसं होतं, वचनामध्ये कसं होतं. आणि दुसरे 4 जे आहेत ते अविकारी आहेत. त्यांना लिंग वचन विभक्तीमुळे काही फरक पडत नाही. हे समजलं तुम्हाला? ह्याच्यावर प्रश्न काय काय विचारते तुम्हाला? शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? 8 जाती आहेत.
शब्दांच्या विकारी जाती किती तर 4 जाती आणि शब्दांच्या अविकारी जाती एकूण किती तर 4. इकडे 4 आहेत आणि इकडे 4 आहेत. आता कोणत्या त्या तुम्हाला एक तक्ता देतो, त्या तक्त्यामध्ये तुम्हाला विकारी एका खाली एक लिहून देतो, अविकारी लिहून देतो. त्यानंतर एका वाक्यात ह्या चारहीची डेफिनेशन व्याख्या सांगतो, परत एका वाक्यात ह्या चारहीची व्याख्या सांगतो आणि त्यानंतर मग एक एक सेपरेट आपण चॅप्टर असा सविस्तर पाहणार आहे. ह्या विकारीच्या 4 जाती सेपरेट पाहणार आणि ह्या अविकारीच्याही 4 जाती आपण सेपरेट पाहणार. तर मित्रांनो हे बघा, हा आहे तक्ता शब्दांच्या जातीचा. आता मगाशी तुम्हाला सांगितलं शब्दांच्या 8 जाती आहेत एकूण, त्यामधल्या 4 ह्या विकारी म्हणजे सव्यय आहेत आणि 4 ह्या अविकारी म्हणजेच अव्यय आहेत. आता त्या कोणत्या तर ह्या अशा त्याच्यामध्ये विकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे विकारी आहेत. म्हणजे याला लिंग, वचन आणि विभक्तीमुळे विकार होतात, यांच्यामध्ये बदल होतो. त्यानंतर अविकारी अव्यय म्हणजे ह्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही. ते कोणते? क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. मित्रांनो इतर कुठेही तुम्ही कोणत्याही क्लासमध्ये जर गेलात तर तुम्हाला शब्दांच्या जाती म्हणजे काय, शब्दांच्या एकूण किती जाती आहेत, त्यातल्या विकारी, अविकारी आणि हा तक्ता एवढं देऊन हा चॅप्टर संपला म्हणून सांगतात. पण मित्रांनो तुम्हाला नक्की आता हे सगळं कळालंय, ठीक आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे 4 तुम्ही कधीतरी ऐकलेले असतील. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे शब्द कधी ऐकलेले नसतात. तर मी काय करणार आहे आता, हे सविस्तर आपल्याला 8ही चॅप्टर सविस्तर बघायचे. सेपरेट नाम हा चॅप्टर बघायचा आहे, सेपरेट सर्वनाम बघायचं. अशा प्रकारे आपल्याला हे 8ही चॅप्टर सविस्तर आणि सेपरेट बघायचे, कारण या प्रत्येकाचे उपप्रकार आहेत. मग ते उपप्रकार समजून घ्यायचे, त्याला नीट समजून घ्यायचे. पण त्याआधी हे 8ही प्रकार नेमके आहेत तरी काय हे आपण समजून घेऊया. तर तुम्हाला एक ह्याची व्याख्या म्हणजे नेमकं नाम म्हणजे काय, 1-2 उदाहरण, सर्वनाम म्हणजे काय, 1-2 उदाहरण. अशा प्रकारे हे 8ही शब्दांच्या जातीची आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. शब्दांच्या जाती एकूण 8. शब्दांच्या जाती म्हणजे काय, वाक्यात शब्द कोणती क्रिया करतो यावरून त्याची जात ठरते. शब्दांच्या 4 विकारी जाती आहेत आणि 4 अविकारी जाती आहेत. विकारीला सव्यय म्हणतात तर अविकारीला अव्यय म्हणतात. आता बघा त्यातली पहिली जात नाम. आता मला सांगा, नाम ऐकल्याबरोबर काय वाटतं, नाम म्हणजे नाव, बरोबर. पृथ्वी तलावर दिलेल्या प्रत्येक गोष्टीला, पृथ्वी तलावर असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जे नाव दिलं जातं त्याला नाम म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या, माझं नाव शुभम, ठीक आहे, मला नाव दिलंय ते शुभम. एखाद्या मुलाला, मुलीला, एखाद्या वस्तूला नाव दिलंय, टेबल, खुर्ची, हे झालं नाव. त्यानंतर एखादी काल्पनिक गोष्ट आहे, स्वर्ग, माहिती आहे का, आहे का नाही, त्याला पण नाव दिलंय, ते पण नाव झालं. त्यानंतर राग, प्रेम हे गुणधर्म आहेत, या गुणधर्माला पण नाव दिलेले आहेत, ते पण नाव. म्हणजेच एखादी वस्तू, एखादी काल्पनिक गोष्ट किंवा एखादा गुणधर्म ह्यांना सर्वांना, पृथ्वी तलावरच्या या सर्वांना दिलेले नाव म्हणजेच नाम होय. समजलं नाम म्हणजे काय. आता सर्वनाम, मला सांगा माझं नाव शुभम आहे. मग मी बोलताना प्रत्येक वाक्यात समजा मी नाव, प्रत्येक वाक्यात प्रत्येक ठिकाणी नाव घेईल का, मी असं म्हणेल का, समजा माझं नाव शुभम आहे, शुभम चांगला शिकवतो, शुभम मुंबई पोलीस मध्ये आहे, मी असे म्हणू का. मी काय म्हणणार, माझं नाव शुभम आहे, एकदा सांगितलं माझं नाव, त्यानंतर मी काय म्हणणार, माझं नाव शुभम आहे, मी चांगला शिकवतो, मी मुंबई पोलीस मध्ये आहे. जेव्हा मी हा शब्द वापरतो म्हणजे नामाच्या ऐवजी, माझ्या नावाच्या ऐवजी जो शब्द मी वापरतो, माझं नाव मला सारखं घेऊ वाटत नाही किंवा मी सारखं नाव घेण्याच्या ऐवजी एखादा शब्द वापरतो तेव्हा त्याला सर्वनाम म्हणतात. जसं की सचिन चांगला क्रिकेट खेळतो, ठीक आहे, सचिन
चांगला क्रिकेट खेळतो. मग मी असं म्हणणार का आता परत सचिन चांगला क्रिकेट खेळतो, सचिन महान खेळाडू आहे. मी काय म्हणणार, सचिन चांगला क्रिकेट खेळतो, तो महान खेळाडू आहे. आता मी जेव्हा तो हा शब्द वापरलाय तेव्हा हा कशासाठी वापरलाय, सचिन या नामाच्या ऐवजी वापरलाय. मला 2 वेळा सचिन नाव म्हणायचं नव्हतं म्हणून मी एकदा सचिन नाव म्हणलं आणि एकदा त्याच्या ऐवजी एक शब्द वापरला तो म्हणून ते झालं सर्वनाम. सर्वनामाची साधी सोपी व्याख्या काय की नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. मी, तू, तो, ते, त्या, जो, हा, कोण, काय, आपण, स्वतः हे सर्वनामाचे प्रकार आहेत. सर्वनाम समजलं. त्यानंतर आता विशेषण. आता मला सांगा, हे जे नाव आहे दिलेलं, कुठल्याही गोष्टीला आपण जेव्हा एक नाव देतो, नाम देतो, त्याच्याविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द, नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. उदाहरण, एखादा मुलगा आहे. आता मुलगा हे नाव आहे मुलगा, पण मला जर असं म्हणायचं असेल तर काळा मुलगा, म्हणजे ह्या नामाविषयी अधिक माहिती कोणी सांगितली, या काळा शब्दानं. मग काळा हे काय झालं, विशेषण. एखाद्या मुलीविषयी मला जर म्हणायचं असेल, मुलगी, ही मुलगी, तिच्याऐवजी जर मी म्हणलं सुंदर, हे या मुलीविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, सुंदर. हे काय झालं, विशेषण. म्हणजे नामाबद्दल कोणतंही नाम घ्या, शुभम, माझं नाव शुभम, शुभम बद्दल विशेष माहिती जर सांगितली तर जसं की शुभम मुंबई पोलीस आहे. आता मुंबई पोलीस आहे, शुभम विषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, मुंबई पोलीस. मुंबई पोलीस हे काय झालं, विशेषण झालं त्या वाक्याचं. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. समजलं. त्यानंतर आता क्रियापद. वाक्यामध्ये प्रत्येक वाक्याच्या शेवटी किंवा वाक्यामध्ये एक क्रियापद असतं. ठीक आहे. आता जे शब्द वाक्यामध्ये क्रिया दाखवतात, वाक्य एखादं दिलेले, त्या वाक्यामध्ये आपल्याला कळतं की अरे ह्या शब्दाने आपल्याला नेमकी वाक्यात क्रिया काय चालू आहे ते दाखवले, आणि वाक्यामधली क्रिया दाखवून त्याचबरोबर वाक्यही पूर्ण त्याच शब्दाने केले. वाक्यामध्ये क्रिया पण दाखवली आणि वाक्याचा अर्थही पूर्ण केलाय, अशा शब्दांना क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ, राम आंबा खातो. आता प्रत्येक वेळी मी उदाहरण का घेतो, समजायला सोपं आहे, कन्सेप्ट समजून जाते. आता ह्या वाक्यामध्ये क्रिया काय आहे बघितल्याबरोबर कळते की ह्या वाक्यामध्ये खाण्याची क्रिया चालू आहे. आता खाण्याची क्रिया कोणत्या वाक्याने दाखवली आपल्याला, कोणत्या शब्दाने, खातो या शब्दाने दाखवली ना. जर हा शब्द वाक्यात नसता तर फक्त राम आंबा कळाला असतं नेमकं काय चाललंय वाक्यात. राम आंबा फेकतोय का फेकून देतोय का खातोय का काय करतोय. जेव्हा खातो हा शब्द आला तेव्हा या खातोय या शब्दाने आपल्याला सांगितलं की बाबा राम आंबा खातोय. ह्या खातोय या शब्दाने सांगितलं की या वाक्यात खाण्याची क्रिया आहे, आणि त्याचबरोबर ह्याच वाक्यानं शेवट केलाय, अर्थ पूर्ण केलाय. नुसतं राम आंबा एवढं जर वाक्य असतं तर अर्थ पूर्ण झाला असता का या वाक्याचा. त्यामुळं जो शब्द वाक्यामध्ये क्रिया पण दाखवतो आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतो अशा शब्दांना क्रियापद म्हणतात. समजलं. क्रियापद काय, हे झाले तुमचे विकारी. नामामध्ये पण बदल होतो, लिंग वचन. समजा नाम तर सेपरेटच आहे, डायरेक्ट जर मुलासाठी घेतलं तर राम घ्यावं लागेल, मुलीसाठी घेतलं तर सीता घ्यावं लागेल. त्याचा अर्थ लिंगानुसार नाम बदलतं. असं आहे का की बाबा फक्त पुल्लिंगच घेतलं, मुलीसाठी पण रामच मुलासाठी राम, असं होतं का. मुलांचे मुलींचे नाव वेगळे येतं. त्यामुळे नाम हा शब्द लिंगानुसार बदलतो, वचनानुसार पण बदलतो. त्यानंतर सर्वनाम, जर मुलासाठी घेतलं तर मी तो घेईल, तो मुलगा, आणि मुलीसाठी जर घेतलं तर मी ती मुलगी म्हणेल. याचा अर्थ हे पण लिंगानुसार बदललं. त्यानंतर विशेषण. विशेषण जर मी घेतलं तर मी काय घेणार, नामाबद्दल माहिती सांगताना चांगला मुलगा, मुलासाठी घेतलं चांगला मुलगा. तेच जर मुलीसाठी घेतलं तर चांगली मुलगी, चांगली मुलगी. जेव्हा आता मी इथं मुलगी घेतलं
तेव्हा हे चांगली झालं, मुलगा होता तेव्हा चांगलं होतं, याचा अर्थ याच्यात पण पुल्लिंग असताना चांगलं होतं, स्त्रीलिंगी घेतलं तेव्हा चांगली झालं, म्हणजे ह्याच्या विशेषण मध्ये पण लिंगानुसार बदल झाला. राहिला प्रश्न क्रियापदाचा. क्रियापद म्हणजे काय? राम खातो, सीता खाते, हे क्रियापद आहे, खातो आणि खाते. जेव्हा मी पुल्लिंगी राम नाव घेतलं तेव्हा खातो होतं, जेव्हा मी स्त्रीलिंगी सीता नाव घेतलं तेव्हा खाते झालं. म्हणजेच लिंगानुसार क्रियापद पण बदललं. आता ही कन्सेप्ट समजून घ्या की हे जे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद आहे हे लिंग, वचन, विभक्ती यानुसार बदलतात, म्हणून त्यांना विकारी किंवा सव्यय म्हणतात. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या? नाम कशाला म्हणतात, सर्वनाम कशाला म्हणतात, विशेषण आणि क्रियापद कशाला म्हणतात. तरी एका वाक्यात बघा, नाम म्हणजे पृथ्वी तलावर दिलेल्या प्रत्येक गोष्टीला दिलेलं नाव होय. सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी येणारा शब्द. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आणि क्रियापद म्हणजे वाक्यात क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. एवढं सविस्तर व्यवस्थित समजून सांगितले. नाही समजलं तर व्हिडिओ परत बघा, पण हे सगळं समजून घ्या. आता अविकारी बघूया. अविकारी म्हणजे काय की ह्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती ह्यानुसार बदल होणार नाही. टेन्शन घेऊ नका, सविस्तर समजून सांगतो, काळजी करायची नाही. एकदा नाही, दोनदा बघा, दोनदा नाही, तीनदा बघा. जेव्हा तिसऱ्यांदा व्यवस्थित समजायला लागेल तेव्हा पुस्तक वाचा आणि मग बघा सगळं समजते का नाही. तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी हे शब्द पण नवीन आहेत, त्यामुळे पहिल्यांदाच तुम्हाला समजणार नाही. व्यवस्थित समजून घ्या, बारकाईने लक्ष द्या, सगळ्या गोष्टी समजतील, सगळ्या कन्सेप्टही क्लिअर होतील. हळूहळू हळू मराठी व्याकरण तुमचं भक्कम होऊन जाईल. काळजी करायची नाही, व्यवस्थित अभ्यास करायचा, माझ्यावर विश्वास ठेवायचा. चला त्यानंतर बघा आता क्रियाविशेषण अव्यय. आता मला सांगा विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल माहिती सांगणारा. आणि क्रियाविशेषण ह्या वाक्यातच दाखवले. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा. जसं की आता ह्यानं काय केलंय, आपण इथे एक उदाहरण घेतलं होतं की काळा मुलगा, मुलाबद्दल विशेष माहिती, मुलगा हे नाम आहे, मुलाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण होता. आता मी ह्याच जागी जर असं म्हणलं, एक उदाहरण घेतलं की सचिन चांगला खेळतो. सचिन चांगला, बघा, सचिन चांगला खेळतो, हे जर मी वाक्य घेतलं तर मला सांगा हे जे चांगला शब्द आलाय वाक्यामध्ये, हा सचिन बद्दल माहिती देतोय का खेळण्याबद्दल माहिती देतोय? साहजिकच खेळण्याबद्दल माहिती देतोय, बरोबर. मग हा शब्द वाक्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा तो क्रियेबद्दल माहिती देतो, म्हणून ह्याला क्रियाविशेषण म्हणायचं. काय म्हणायचं याला? क्रियाविशेषण. कारण हा क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो, म्हणून याला क्रियाविशेषण म्हणायचं. आता सचिन चांगला खेळतो या जागी जर मी असं लिहिलं राधा चांगली खेळते, राधा चांगली खेळते, तर इथं चांगला होता, आता काय झालं? चांगली झालं. आता तुम्ही म्हणणार सर हे तर अव्यय, अविकारी, हे बदलायला नाही पाहिजे, मग हे कसं काय बदललं? तर मित्रांनो, क्रियाविशेषण अव्ययाचेच दोन प्रकार पडतात. एक क्रियाविशेषण अव्यय आणि दुसरं फक्त क्रियाविशेषण. जे क्रियाविशेषण असतं ते क्रियेबद्दल माहिती सांगतं, पण लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदलतं. आणि जे क्रियाविशेषण अव्यय आहे ते क्रियेबद्दलच माहिती सांगतं, पण लिंग, वचन, विभक्ती यानुसार बदलत नाही. आता हे झालं क्रियाविशेषण, चांगला, चांगली. आता ह्याच जागी जर मी शब्द घेतला जलद, जलद हा जर शब्द घेतला तर सचिन जलद खेळतो, बरोबर. सचिन जलद खेळतो. आणि राधाला जर मी घेतलं राधा जलद खेळते, जलद शब्दात बदल झाला का? झाला का बदल? नाही झाला. मग जेव्हा तुम्हाला जलद हा शब्द येतो परीक्षेला, त्याच्या खाली अंडरलाईन येते आणि विचारलं जातं की शब्दाची जात सांगा, तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही काय करायचं, वाक्यामध्ये एकदा मुलगा आणि एकदा मुलगी घेऊन बघायचं, सचिन घेऊन बघायचं आणि वाक्य पूर्ण करायचं. राधा एकदा नाव घेऊन बघायचं, वाक्य पूर्ण करायचं. जर ह्यामध्ये बदल झाला तर म्हणायचं हे फक्त क्रियाविशेषण आहे, आणि जर ह्यामध्ये बदल झाला नाही तर समजून जा हे क्रियाविशेषण अव्यय आहे. तुमच्या लक्षात आलं आता क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणतात? ठीक आहे. त्यानंतर आता बघा शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय?
आता ही शब्दाची पुढची जात आहे की शब्दयोगी अव्यय म्हणजे काय. बघा, एखादं वाक्य आपल्याला अर्थपूर्ण बनवायचे. जेव्हा मी शब्द घेतले, एखाद्या वाक्य मला अर्थपूर्ण बनवायचे, मी काय करतो, आधी शब्द घेतो. पण ते शब्द मी नुसते घेऊन फायदा आहे का? समजा मी 3 शब्द घेतले, जसं की बदक, पाणी आणि पोहतो, हे मी 3 शब्द घेतले, बरोबर. बदक एक घेतला, पाणी एक घेतलं आणि पोहतो एक घेतला. आता मला सांगा, हे 3 शब्द घेऊन फायदा झाला का? वाक्य पूर्ण झालं का? अर्थपूर्ण वाक्य झालं का? नाही झालं. मग अशा वेळी मला काय केलं पाहिजे? बदक पाण्यामध्ये पोहतो हे असं केलं पाहिजे, तेव्हा एक वाक्य अर्थपूर्ण होईल. आता हे वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी मला कशाची गरज लागली? ह्या शब्दाची गरज लागली. मध्ये लागले का? ह्या शब्दाची गरज लागली ना, बरोबर. मग शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दांचा शब्दांशी संबंध जोडताना, शब्दांचा शब्दांशी, वाक्य नीट लक्ष द्या, जेव्हा एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं असतं तेव्हा शब्दांचा शब्दांशी संबंध जोडावा लागतो. आणि जी शब्द जोडली जातात, अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी शब्दांचा शब्दांशी संबंध जोडावा लागतो आणि जी शब्द जोडली जातात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. आलं लक्षात? बघा, बदक पाणी पोहतो हे वाक्य नाही आणि बदक पाण्यामध्ये पोहतो हे वाक्य आहे, आणि जिथं हा मध्ये शब्द आहे तो झाला आपला शब्दयोगी अव्यय. परीक्षेला प्रश्न असा येतो, बदक पाण्यामध्ये पोहतो आणि मध्ये या शब्दाला अंडरलाईन दिलेली असते आणि विचारलं असतं की ठळक शब्दांची जात सांगा. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा हा शब्द काय आहे? हा जोडून आलाय, शब्दाला जोडून आलाय, त्यामुळं हा शब्दयोगी अव्यय आहे. हा जर शब्दाला जोडून आलाय, ह्याच्याशिवाय वाक्य जर पूर्ण होऊ शकत नाही. शब्दयोगी अव्यय आपल्याला सरांनी सांगितलेले, शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दांचा शब्दांशी संबंध जोडावा लागतो वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी, आणि जी शब्द शब्दांना जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. समजली कन्सेप्ट? आता पुढची कन्सेप्ट आहे उभयान्वयी अव्यय. आता तुम्ही लहानपणी विज्ञानात किंवा काय ऐकलं असेल, उभयचर प्राणी. उभयचर हा शब्द ऐकलाय का? उभयचर म्हणजे, उभय म्हणजे काय? दोन. उभयचर प्राणी म्हणजे जमीन आणि पाणी असा दोन्ही ठिकाणी राहणारा. तसाच उभय म्हणजे दोन. इथं काय दिले? उभयान्वयी. उभयान्वयी म्हणजे काय? दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारे, दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारे म्हणजे उभयान्वयी अव्यय. आता उदाहरणार्थ मी 2 शब्द घेतो, जसं की राजू आणि विजू. आता हे दोन्ही शब्द, राजू हा एक शब्द आहे, विजू हा एक शब्द आहे, आणि या दोघांना कोणी जोडले? आणि या शब्दाला जोडले. म्हणजेच 2 शब्दांना जोडणारे किंवा 2 वाक्यांना जोडणारे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. जर एखादं वाक्य तुम्हाला पूर्ण करायचे, समजा एक वाक्य आहे काय, राजू आणि विजू सख्खे भाऊ आहेत, हे वाक्य, तर मला हे वाक्य पूर्ण करण्यासाठी जर मी आणि घेतलंच नाही, राजू विजू सख्खे भाऊ आहेत, हे वाक्य व्यवस्थित वाटते का? नाही वाटत. मग मला तेव्हा आणि या शब्दाची गरज घ्यावी लागली, आणि हा शब्द म्हणजेच उभयान्वयी अव्यय. आता हे 2 शब्द जोडलेत. आता तुम्हाला वाक्य पण दाखवतो कसे जोडले जातात. आता वाक्य जोडत असताना असं समजा, वाक्य बघा, लिहून नाही दाखवत मोठे, पण वाक्य समजून घ्या. राजूने गाडीला किक मारली, हे एक वाक्य झालं. राजूने गाडीला किक मारली आणि तो निघून गेला. राजूने गाडीला किक मारली आणि तो निघून गेला. आता या अन शब्दाने काय केले? 2 वाक्य जोडले. पहिलं वाक्य काय? राजूने गाडीला किक मारली, आणि दुसरं वाक्य काय? तो निघून गेला. जेव्हा 2 शब्द किंवा 2 वाक्य ह्यांना जोडणारा शब्द येतो तेव्हा त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. आता बघा, राजू, हे परीक्षेला प्रश्न विचार असंच वाक्य येतं, राजूने गाडीला किक मारली आणि तो निघून गेला. ह्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अनला अंडरलाईन असते. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा हे वरचं एक वाक्य आहे, हे दुसरे एक वाक्य, आणि त्याला ह्या शब्दाने जोडले, म्हणजे याचा अर्थ अन हा शब्द काय आहे?
उभयान्वी अव्यय आहे. आता शेवटचा प्रकार आपला बघा, केवल प्रयोगी अव्यय. बघा, केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? जेव्हा तुमच्या किंवा माझ्यासारखं आपण एखाद्या डोंगरावर जातो किंवा अचानक आपण एखादा साप बघतो, अचानक एखादी अशी विशिष्ट गोष्ट बघतो, एखादी अशी आश्चर्यचकित करणारी एखादी गोष्ट जेव्हा बघतो, तेव्हा आपल्या तोंडातून अचानक कसे शब्द येतात? अरे बापरे, अबबबब येतात का असे? अरेच्छा. किंवा एखादा माणूस जर अचानक आपल्या डोळ्यासमोर बघितलं आणि ऍक्सिडेंट झाला, आपण म्हणतो अर, येतात नाही शब्द. मग जेव्हा हे जे उद्गारवाची शब्द येतात, हे उद्गारवाची शब्द म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. अतिशय सोपा प्रकार, सगळ्यात सोपा प्रकार शब्दयोगी अव्यय मधला. सगळे सोपे आहेत, काहीच अवघड नाही. तुम्ही बघितलं, तुम्हाला सगळं सांगितलं मी. क्रियेबद्दल माहिती कसा शब्दांनी सांगितली, क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द लगेच कळून जातो. सचिन जलद खेळतो. आता जलद हा शब्द जर अंडरलाईन आलं, तुम्हाला लगेच कळून जातं, अरे जलद हा तर खेळण्याच्या क्रियेविषयी माहिती सांगायला. मग याचा अर्थ तो काय? क्रियाविशेषण आहे, कन्फर्म. त्यानंतर एकदा काय करायचं, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्ही वाक्यात टाकून पाहायचं. जर बदलला तर फक्त क्रियाविशेषण, नाही बदलला तर क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर शब्दयोगी अव्यय काय? शब्दांना जोडून आला असेल तर तो शब्दयोगी अव्यय. उभयान्वी अव्यय काय? दोन वाक्य जोडून दिले तर उभयान्वी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय तर सगळ्यात सोपा. जिथं तुम्हाला असं चिन्ह दिसल, अंडरलाईन जर केलेलं असेल असं अ ब ब, आणि त्याच्या ठिकाणी असं असेल, ह्याला अंडरलाईन जर केली असेल आणि विचारलं की अधोरेखित शब्दाची जात सांगा, तर सरळ सरळ केवळ प्रयोगी. आणि केवळ प्रयोगी अव्यय म्हणजेच उद्गारवाची अव्यय. उद्गार वाची अव्यय. आता हे झाले तुमचे सगळे व्यवस्थित समजून सांगितलेले प्रकार, या 8ही शब्दांच्या जातीचे. आता तुम्हाला सविस्तर नाम म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, तो वाक्यात कसा येतो, त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात आणि ते प्रश्नाचे उत्तर कसे सोडवायचे, असा प्रत्येक प्रकाराचं सविस्तर आपण एक एक चॅप्टर करणार आहोत. त्याआधी आता लक्ष द्या, ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला हे जसं सांगितले, हे विकारी हे बदलून दाखवले मी. नाम सर्वनाम हे लिंग वचन विभक्तीनुसार बदलतात. आता मला सांगा, क्रियाविशेषण अव्ययासाठी मी जलद शब्द वापरला होता उदाहरण सांगताना. जलद बदलला का जेव्हा मी सचिन आणि राधा घेतलं तेव्हा? नाही बदलला, म्हणजे हा अविकारी. त्यानंतर शब्दयोगी अव्यय मध्ये, आता मध्ये सारखा शब्द तुम्ही राम घ्या नाही तर सीता घ्या नाही तर काही घ्या, तो बदलतो का? नाही बदलत. त्यानंतर उभयान्वी अव्यय, तुम्ही कोणतेही प्रकारचं वाक्य घ्या, आणि व अन हे शब्द जे आहेत, हे दोन वाक्यांना जोडणारे शब्द, हे बदलतात का लिंग वचन विभक्ती? काही घ्या, नाही बदलणार. त्यानंतर केवळ प्रयोग, अबबब सीता मोठी, किंवा अबबब सीता मोठी झाली, किंवा अबबब राम मोठा झाला. आता मला सांगा, राम घ्या नाही तर सीता घ्या नाही तर काही घ्या, बदलते का तो? अबबब शब्द बदलणार आहे का? तो तसाच राहणार आहे. म्हणून हे अविकारी आहे. अविकारी म्हणजे अव्यय लिंग वचन विभक्ती अनुसार न बदलणारे. हे किती? 4. आणि हे किती? 4. आणि शब्दांची एकूण जाती किती? 8. शब्दांच्या जाती म्हणजे काय? तर वाक्यामध्ये तो शब्द कोणत्या कामासाठी आला यावरून त्याची जात ठरते. त्या जातीचे, शब्दांच्या जातीचे एकूण 8 प्रकार पडतात. त्यामधले 4 विकारी आहेत. ते कोणते? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. त्यापैकी 4 अविकारी आहेत. ते कोणते? तर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. आता काय करायचं तुम्ही माहिती का? तुम्हाला हे शब्द जोपर्यंत माहित होत नाही, पाठ होत नाही नवीन पोरांनी, तोपर्यंत त्यांनी लक्षात ठेवायचं. क्रियाविशेषण डोक्यातच ठेवायचं, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा. शब्दयोगी शब्दाला जोडून येणारा वहीतल्या. उभयान्वी दोन वाक्यांना जोडणारा. केवळ प्रयोगी उद्गारवाचक शब्द. क्रियापद क्रियेबद्दल माहिती सांगून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा. विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा. सर्वनाम नामाच्या ऐवजी येणारा. नाम पृथ्वी तलावरच्या प्रत्येक गोष्टीला दिलेलं नाव. सगळे प्रकार तुम्हाला व्यवस्थित समजले. आता सविस्तर एक एक चॅप्टर घेऊ, एकही मार्क जाणार नाही. 40% सिलेबस मराठी व्याकरणचा ह्या शब्दांच्या 8 जातीवर आहेत. आणि तुम्हाला पहिल्याच दिवशी मी 8ही जाती व्यवस्थित समजून सांगितलं. किरकोळ आहे, एकही मार्क जाणार नाही. अतिशय सोप्या पद्धतीत शिकवून समजून सांगतो. फक्त काही अडचण असेल, एखादा प्रकार समजत नसेल तर मला सांगा किंवा कमेंटही करा, आपण तो सॉल्व्ह करू. चला, बेस्ट ऑफ लक.